ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 33 हा पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके, मागील आपण लेक्चर मध्ये काय बघितलं होतं? मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल, पॉलिनोमियल्स तो कशा प्रकारे ओळखायचा, म्हणजे कोएफिशियंट असेल, व्हेरिएबल असेल, त्याच्यावरून त्या टर्म मधून कशा प्रकारे ओळखायचा आपण पूर्ण त्याचा अभ्यास केला होता. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. आता आपल्याला बघायचं प्रॅक्टिस सेट नंबर 33. ओके, बघा काय याच्यामध्ये लक्षात घ्या का आपल्याला डायरेक्टली सांगितलं तुम्हाला ऍड करायचे. काय करायचे? ऍड करायचे. मागील लेक्चर म्हणजे झालं ते आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा काय का लक्षात घ्या आपल्या याच्यामध्ये का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये का व्हेरिएबल्स तुम्हाला ओळखता आले पाहिजे. व्हेरिएबल्स आणि कोएफिशियंट, बरोबर आहे. आता बघा 9p + 16q या किती टर्म झाल्या? दोन, म्हणजे आली बायनोमियल. राईट, आली बायनोमियल. आता 9p मध्ये बघा p हा व्हेरिएबल आहे आणि 9 काय हा कोएफिशियंट, बरोबर आहे. याच्यामध्ये कोएफिशियंट कोणता आहे? 16 आणि व्हेरिएबल q, बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल येतील का यामध्ये तुम्हाला त्याची ऍडिशन करावं लागेल किंवा पुढचा जो प्रॅक्टिस सेट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. मग आता आपण बघून घेऊ याच्यामध्ये काय. ओके, चला लक्ष द्या. आता बघा 9p + 16q याला ऍड करायचे आपल्याला काय? 13p + 2q. आता ऍड करताना लक्षात घ्या तुम्ही हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकली असेल, म्हणजेच काय थोडक्यात उभी मांडणी असेल किंवा आडवी मांडणी असेल, तुम्ही दोघांपैकीही करू शकतात. ओके, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकतात. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये का मी तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो का जे आपण ऍडिशन करत असतो उभ्या मांडणीने, जसं आपण 5वी 6वी परत 2री 3री या प्रकारे करतो त्याच प्रकारे करा, जेणेकरून तुमचा आन्सर रॉंग होणार नाही. आन्सर रॉंगचा विषय पण येत नाही जर समजलं तर, पण याच्यामध्ये जरा एकदम सुटसुटीत दिसतं आणि समजतं बघा अशा प्रकारे. ओके, चला आता बघूया, सॉल्व्ह करूया. सुरुवातीला काय करा का जे तुमची दिलेले टर्म आहे एक एक टर्म तुम्हाला काय करायचे एका खाली एक लिहून घ्यायचे. ओके, बघा काय दिलंय 9p + 16q दिलेला आहे, घेतला. दुसरे टर्म याच्यामध्ये ऍड करायचे आणि ऍड करताना बघा ऍड म्हणजे प्लस. एक लक्षात घ्या दिलेला व्हेरिएबल्स काय, दिलेला व्हेरिएबल्स हा तुमचा त्याच व्हेरिएबलच्या खाली आला पाहिजे. म्हणजे एबीसीडी मधला ABCD PQR MEN वगैरे काय XY दिला असेल तर Xच्या खाली X, Yच्या खाली Yच आले पाहिजे. तुम्ही त्या टर्म असं त्या मूव्ह करू शकतात, म्हणजे मागे पुढे घेऊ शकतात. ते तुम्हाला पुढचे एक्झाम्पल येतील त्याच्यामध्ये सांगतो मी, हे लक्षात द्या. आता बघा आता म्हणजे काय p जे आहेत ना या टर्म मध्ये इकडे p आहे तर इकडचा जो p असेल ना याच्याच खाली आला पाहिजे. ओके, म्हणजे 9p दिला तर इकडे 13p तर 9p च्या खाली हा 13p आला पाहिजे. ओके, पुढे बघा हा q दिलाय 16q, इकडे 2 ची q दिलेली आहे, q ची टर्म, म्हणजे हा 2 पण q च्याच खाली आला पाहिजे. समजतंय का? याच्यात काय अडचण आहे कोणाला? पक्का समजले ना? ओके, आणि मग आता आपण ज्या छोट्या 2री 3री 4थी पासून जे ऍडिशन आपण करत असतो ती ऍडिशन आता आपण सुरू करणार आहे. ओके, बघा लक्षात घ्यायचं तुम्हाला आता का व्हेरिएबल्स हा व्हेरिएबल्स मध्ये ऍड करायचा. म्हणजे कसं करायचं, जर एखादा व्हेरिएबल सेम दिलाय, आता बघा q आणि हा p व्हेरिएबल सेम दिलाय ना तर दोघांपैकी एक व्हेरिएबल इथं घ्यायचा आणि त्यांच्या कोएफिशियंट जे दिलेस ना, कोएफिशियंट मध्ये जे नंबर दिले आपल्याकडं, जे नंबर तुमचे 1 2 3 4 काय असेल त्या नंबरची ऍडिशन करून घ्यायची. ओके, बघा सगळे प्लस दिलेले त्याच्यामुळे चिन्ह बदलायची गरज नाही. सबट्रॅक्शनच्या वेळेला मी तुम्हाला सांगून देईल. बघा आता 16q आणि 2q दिलेला आहे, म्हणजे हा दोघांचा q दिलाय तर q ला काय करायचं फक्त एकदा घ्यायचं. काय करायचं त्याला फक्त एकदा घ्यायचं आणि 16 + 2 करायचं. 16 + 2 किती येणार? 18q आला. हा प्लस 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 सेम बघा इकडे p दिलेला आहे 9p 13p, मग काय करायचं p ला एकदा कॉमन घ्यायचा, घेतला p ला एकदा कॉमन दोघांपैकी एकदा आणि 13 + 9 करायचं. मग 13 + 9 किती येणार? 22. बोला किती येणार? 22. किती येणार? 22 येणार. मग आपला आन्सर तयार आहे 22p + 18q, हे काय आपलं फायनल आन्सर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हेच एक्झाम्पल तुम्ही जर तुम्हाला समजा आडव्या मांडणीने करायचं असेल,
बरोबर आहे, ते पण आपण करू शकतात. काय का डायरेक्टली बघा मी इकडे घेतोय हा एक्स्ट्रा साठी, लक्षात घ्या ही तुमची प्रोसेस 1, ही तुमची प्रोसेस 2, दोघांपैकी कसंही करा तुम्हाला आन्सर तेच मिळणार आहे. बघा काय 9p प्लस 16q प्लस करतोय, ऍड करतोय म्हणून प्लस घेणार, इकडे आला तुमचा 13p प्लस 2q, बरोबर आहे, इक्वल. बरोबर काय बघा हा 9p आणि 13p सेम दिसतोय, 9 प्लस 13 करा, किती येणार आपल्याला भेटणार 22 भेटणार, आणि दोघांपैकी एकदा p उचलला. पुढे बघा q ची टर्म सेम दिसते, मग याचा कोएफिशियंट 16 आणि याचा 2 आहे, 16 आणि 2 18, आणि q एकदा घ्या, चेक करा, आन्सर तुमचा सेम असणार आहे. ओके, फक्त लक्षात घ्यायचे तुम्हाला का कुठल्या मांडणीने तुम्हाला करायचे, तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करू शकता. ओके, नेक्स्ट आहे आता बघा पुढचं दिलेलं एक्झाम्पल आहे. बघा काय दिले आता याच्यामध्ये, स्टार्टिंगला मला सांगा का मोनोमियल आहे, बायनोमियल आहे का ट्रायनोमियल आहे? काय दिलेले? ट्रायनोमियल दिलेला आहे. ओके, समजते ना. मग आता काय करा, पहिला नियम काय सांगतो का दिलेल्या टर्म आहे तुमच्या एका खाली एक लिहून घ्या. 2a प्लस 6b प्लस 8c केला नोट. बघा आता काय दिले एक्झाम्पल, 2a प्लस 6b प्लस 8c, काय करायचे ऍड करायचे, काय 16a प्लस 13c प्लस 18b. आता मला सांगा ही बायनोमियल आहे का ट्रायनोमियल आहे? बरोबर आहे, दिलेल्या दोन्ही पण काय आपल्याला दिसत आहे ट्रायनोमियल आहे. मग आता याचे ऍड करायचे म्हणून ऍड घेणार आपण. लक्षात घ्या दिलेली पहिली जे टर्म असेल तुमच्या इक्वेशन एका खाली एक नोट करून घ्या, आणि जे व्हेरिएबल तुमचे सेम आहे त्या व्हेरिएबल खाली तो व्हेरिएबल आला पाहिजे. म्हणजे ए च्या टर्म खाली ए ची टर्म आली पाहिजे. मग 2a घेतलाय, इकडे येणार 16a प्लस c कुठे बघा, आता एक लक्षात घ्या, आता समजून घ्या. बघा इकडे 13c पहिला दिलाय, इकडे 13c नंतर दिलाय, तर काय करायचं या 13c ला इकडे माग लिहायचं. काय अडचण आहे, कारण c च्या टर्म खाली c ची टर्म आली पाहिजे. आणि राहिला मध्ये तुमचा बघा 18b, हा 18b इकडे द्या. आता बघू शकता तुम्ही b ची टर्म, c ची टर्म, a ची टर्म एका खाली एक सेम आली का नाही? येस और नो? ओके, करा ऍडिशन. आता बघा c सेम आहे, एकदा c घेतला. ओके, 13 प्लस 8 किती येणार 21. पुढे बघा प्लस प्लस सेम आहे, b सेम दिसतोय, एकदा b घ्या. 18 प्लस 6 24. पुन्हा बघा a ची टर्म कॉमन आहे, घेतली. ओके, 16 प्लस 2 करा, किती आला 18. हे आपलं काय फायनल आन्सर आहे. बोला काय अडचण याच्यात, सगळ्यांना समजलंय खरंच? ओके, राईट डाऊन लिहा. चला आता आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा थर्ड आणि फोर्थ नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. बघा दिलेल्या टर्म अगोदर रीड करून घ्या, याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळं दिसतंय का? बघा काय दिले, 13x स्क्वेअर मायनस 12y स्क्वेअर 6x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर. बघा याचे ऍडिशन करायचे, पण लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला मायनसचं साइन दोन्हीकडे दिलेलं आहे. मग अशा वेळी तुम्हाला एक लक्षात घ्या का एक गोष्ट तुमच्या पाठांतर असणं गरजेचं आहे. कोणता? आपला मायनस मायनसचा रूल, प्लस मायनसचा रूल्स, बरोबर आहे. हे जर रूल्स तुमच्या खोपडीमध्ये असेल ना तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. म्हणून मी 10 वेळा मी प्रत्येक वेळी शिकवताना ते रूल्स का सांगतो, कारण ते रूल्स कधी पण कुठे पण तुम्हाला वापरले जातील, कधी पण लागतील. ओके, काय करा बेसिकली आपण काय करतो का दिलेली टर्म आहे ती एका खाली एक नोट करून घ्या. बघा 13x स्क्वेअर मायनस 12y स्क्वेअर. ओके, काय करायचे ऍड सांगितले, इकडे प्लसचं साइन डायरेक्टली देऊन टाका. सेकंड टर्म बघा x स्क्वेअर व्हेरिएबल दिसतंय ना त्याच्या खाली घ्या, म्हणजे इकडे येणार 6x स्क्वेअर मायनस दिलाय मायनस, आणि y स्क्वेअरच्या खालीची टर्म 8y स्क्वेअर. हे समजलं? ओके, आता लक्षात घ्या का या प्लसने प्रत्येक चिन्हाला काय करायचं मल्टिप्लाय करून घ्यायचे. बघा इकडे प्लस दिलाय म्हणजे इकडे प्लसच असणार, त्याचं काय टेन्शन नाही. बघा हा इकडे प्लस आहे आणि हा मायनस आहे, प्लस मायनस बघा प्लस मायनस काय होतो मायनस होतो. मग आता बघा हा मायनस आणि हा मायनस काय होणार प्लस होणार. बरोबर आहे, काय होणार प्लस होणार, आणि प्लस केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह. बरोबर आहे. आता बघा y स्क्वेअर सेम दिसते, y स्क्वेअर घेऊन टाका. ओके, आता बघा मायनस मायनस प्लस झाला,
बरोबर आहे. मग 12 प्लस 8 किती होणार? 12 प्लस 8 किती होणार? 20. आता मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. ओके, मग 12 प्लस 8 करा आणि वाय स्क्वेअर कॉमन दिसतो ना, एकदा घ्या. मग 12 प्लस 8 किती होणार? किती होणार? 20. 12 आणि 8 20. बरोबर आहे, 20. मग इकडे ना तुमचा 20 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता दोघांना मायनस आहे त्याच्यामुळे 12चा मायनस घेऊन टाका इकडे, दोघांपैकी एक मायनस घेतला. ओके, पुढची टर्म बघा. आता इकडे प्लस दिला, इकडे प्लस दिला, यांचा काय घोटाळा नाहीये. ओके, बघा एक्स स्क्वेअर दिसतोय, डायरेक्टली एक्स स्क्वेअर घेऊन टाका. घेतला. ओके, मग आता 13 प्लस 6 करा, किती आन्सर येईल? 19. किती येणार? 19. 6 प्लस 3 9 आणि वरचा उरला 1 19. हे आपलं काय फायनल आन्सर आहे. समजते? सिंपल. लक्षात घ्या, फक्त व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल लिहायचा. हे प्लस मायनसचे रूल्स तुमच्या पाठांतर असणं गरजेचं आहे. आणि बेरीज नीट करा, इंग्लिशमध्ये नाही आले तर मराठीत करा, ठीक आहे ना. नाही आले तर बोट मोजा, नाही तर बाजूवाल्याची बोट घ्या मोजत बसा, पण आन्सर नीट येऊ द्या, ठीक आहे ना. कारण हा सगळ्यात लक्षात घ्या, फक्त व्हेरिएबल दिले तुम्हाला 12 अधिक 8 13 अधिक 6 हे तुम्हाला लक्षात घ्या. 4थी 5वी 3री 4थीचा बेरीज होता हे करायचे, बरोबर ना. फक्त बाजूला वाय स्क्वेअर वगैरे काय दिले व्हेरिएबल. पुढचं बघा काय दिले? 17y ए स्क्वेअर बी स्क्वेअर. पहिल्यांदा काय करा, दिलेल्या ज्या टर्म आहेत त्या एका खाली एक नोट करून घ्या. 17a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 16c घेतला. ओके, आता पुढे बघा ऍड दिले ना, डायरेक्टली ऍडचं साइन घेऊन टाका. ओके, पुढे बघा आता 28c मायनस 28a स्क्वेअर बी स्क्वेअर दिलेला आहे. ओके ना. आता बघा स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलं होतं ज्या टर्म आपल्या असणार व्हेरिएबल त्याच्या खाली व्हेरिएबल आला पाहिजे आपल्याला. ओके, मग हा -28 दिलाय ना, इकडे पुढे घ्या, कारण याचा ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 17चा ए स्क्वेअर बी स्क्वेअर जे व्हेरिएबल आहे ते दोन्ही काय सेम आहे, बरोबर आहे. मग त्याला इकडे उचला, इकडे घ्या मायनस, याला थोडस इकडे देऊया, -28 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि त्याच्यानंतर हा 28c दिला, याला कुठलं साइन नाहीये म्हणजे हा काय असणार आहे? प्लस असणार आहे 28c. ओके, हा इकडे प्लस आहे, याला काय गरज नाही, प्लस प्लस प्लसच होणार. बघा सी कॉमन आहे, घेऊन टाका. आता 28 प्लस काय करा, 16 ऍड करा. बघा बरोबर आहे, 8 आणि 6 14c, 4 हातच्याला आला 1 2 3 आणि 4 44 आला, बरोबर आहे. आता पुढे बघा, त्याच्यानंतर बी स्क्वेअर ए स्क्वेअर कॉमन आहे, डायरेक्टली त्याला काय करा, घेऊन टाका. बी स्क्वेअर ए स्क्वेअर दिलेला ना, कॉमन घेऊन टाका. आणि आता प्लस मायनसचा रूल्स तुमचा नियम वापस चालू होतोय. ओके, कसा बघा, प्लस मायनस काय होतो? मायनस, आणि प्लस मायनस मायनस. मग आता काय करायचे, 17 मधून 28 आपल्याला मायनस करायचे. पण लक्षात घ्या 17 मधून 28 मायनस होतो का? नाही होत. मग काय करा, 28 मधून 70 मायनस करा. 28 मधून जर 27 गेले तर किती आन्सर येईल आपलं? किती येईल? किती आन्सर येईल याचं सांगा पटकन. 11. किती येईल आन्सर? बरोबर आहे, किती आन्सर येईल? 11 आन्सर येईल, म्हणजे 11 येईल. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथलं साइन कुठलंय? मायनस आहे, म्हणून इथं मायनस घेणार. ओके, समजते? काय अडचण याच्यामध्ये? येस ऑर नो? राईट. चला आता शेवटचे 2 एक्झाम्पल राहिले ते आता सॉल्व्ह करून घ्यायचे. एकदम बेसिक आहे, समजून घ्या. बघा लास्ट बेंच, लक्ष द्या, फटकावल चांगला ना. काय बघा आता, 3y स्क्वेअर मायनस 10y प्लस 16 ऍड करायचे, म्हणजे प्लस करायचे 2y मायनस 7. पहिला रूल्स काय सांगतो आपला, का दिलेले जे टर्म असतील ना, एका टर्म खाली दुसरी टर्म नोट करून घ्या. ओके, बघा 3y स्क्वेअर मायनस 10y प्लस 16 नोट केला. याच्या खाली आता बघा सेकंड टर्म दिल्यातला, याच्यामध्ये y स्क्वेअरचा व्हेरिएबलच नाहीये, बरोबर ना, काहीच व्हेरिएबल्स नाहीये, त्याला स्किप करून द्या. पण बघा 2y दिलाय, म्हणजे हा y खाली y आला पाहिजे. राईट केला. नंतर बघा -7 दिलाय, फक्त कोएफिशियंट दिलेला आहे, म्हणजे त्याला व्हेरिएबल नाहीये. मग 16 दिला नाही, 16च्या खाली आज 7 येणार. जे पण तुम्हाला सांगते लक्षात घ्या, व्हेरिएबल जिथं असेल त्याच्या खालीच एक लिहा, आणि जर नसतील तर तुम्ही 0 देऊ शकता तात्पुरता. ओके, चला आता पुढे बघूया. मग आता याची ऍडिशन करायची आपल्याला, बरोबर आहे. ऍडिशन करताना लक्षात घ्या, या प्लसने प्रत्येकाला काय करा,
तुम्ही काय करा, प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घ्या. प्लस मायनस मायनस आणि प्लस मायनस मायनस, म्हणजे याची काय करायची आपल्याला, वजाबाकी, सबट्रॅक्शन. बरोबर आहे. 16 मायनस 7. चला आता बघा काय का प्लसने काय करा, सगळ्यांना मल्टिप्लाय करून घ्या. बघा प्लस मायनस मायनस, बरोबर आहे. आणि प्लस मायनस मायनस म्हणजे आपल्याला 16 मधून 7 काय करावं लागेल, वजा करावं लागेल, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. मग 16 मायनस 7 केला तर आपल्याला आन्सर किती भेटणार आहे, 9 आन्सर भेटणार आहे. किती भेटणार आन्सर, 9 भेटणार आहे. हे 9 द्या आणि मोठ्या संख्येचं चिन्ह बघा, साइन 16 मोठा आहे, 16चा साइन कुठला आहे, प्लस आहे, म्हणजे इकडे येणार प्लस, इकडे कुठला येणार प्लस येणार. पुन्हा बघा इकडे हा याला काही चिन्ह नाही, म्हणजे हा प्लस असणार आहे. बरोबर आहे. पुन्हा इकडे बघा प्लस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके. बघा 10 मधून 2 गेला, 8y आणि मोठी संख्या, आता 2 मोठा आहे का 10 मोठा आहे, 10. मग याला मोठी साईनला 10 ला कुठला साइन दिले, मायनस, इकडे येणार मायनस. आणि इथे वाय स्क्वेअर ची टर्मच नाहीये, मग काय करा, त्याला डायरेक्ट 3y² ला ऍज इट इज घ्या. हे आपलं डायरेक्टली फायनल आन्सर आहे. समजते. जी टर्म नसणार आहे तुम्ही ती डायरेक्टली टर्म ऍज इट इज खाली काय करा, नोट करून घ्या. पुढची टर्म बघूया. आता बघा दिलेलं बघा इक्वेशन जे असेल ते एका खाली आपण नोट करून घेतले. बघा काय दिले, -3y² प्लस 10y मायनस 16 नोट केला. ऍड करायचे 7y² प्लस 8. पुन्हा इकडे बघा आता y² ची टर्म आपल्याला दिसते पण y ची टर्मच नाहीये. मग तात्पुरता काय करा, त्याला 0 1 0 कन्सिडर करून घ्या. ओके. 0 कन्सिडर केला, प्लस करायचे प्लस. पुन्हा आता बघा सगळ्यांना मल्टिप्लाय करायची गरज नाही, कारण खालचे सगळे चिन्ह हे प्लसच आहे. ओके. बघा इकडे बघा प्लस मायनस प्लस मायनस मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 16 मधून 8 गेले किती येणार, किती येणार, 8 येणार. पण साइन आपलं कसं येणार, मायनस येणार. कसं येणार, साइन मायनस येणार. त्याच्यानंतर बघा इकडे प्लस दिसतोय का, प्लस मायनस मायनस होतो. 16 मधून 8 केला वजा, 16तून 8 गेला 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 16 मोठा आहे, मायनस साइन येतं, मायनस घेतला. ओके. पुढे बघा आता इकडे प्लस प्लस आहे. आता इथे कुठला 10y दिलाय पण इकडे y ची टर्म नाहीये, मग ऍज इट इज तुम्ही घेऊ शकतात. इकडे येणार प्लस 10y किंवा 10 प्लस आपण 0 1 कन्सिडर केला का, टर्म नाही म्हणून. ओके. इकडे घेऊन टाका. आता पुढचा बघा, हा इथे साइन नाही म्हणजे प्लस आला आणि इकडचा मायनस, प्लस मायनस मायनस. ओके. y² सेम दिसतंय, एकदा घ्या. मग आता 3 मायनस 7 करतोय आपण, बरोबर आहे. पण 3 मधून 7 जात नाही, मग काय करा 7 मधून 3 मायनस करा. किती आन्सर येईल, 4. मग येणार 4y² आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता 7 ला प्लसचं साइन दिसते नाहीये, इथं प्लस दिलं किंवा नाही दिलं तरी चालेल. फायनली आपलं आन्सर तयार आहे. काय अडचण याच्यामध्ये, सगळ्यांना समजलंय. ओके. तर अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट नंबर 33 पूर्णपणे सॉल्व्ह केला आहे. पूर्ण नीट बघून घ्या, समजून घ्या. ओके. आणि एकदा घरी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ऑनलाईनच्या मित्रांना जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. ओके. डन.